12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या आद्य ज्योतिर्लिंगाचं श्रावण महिन्यात दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक येतात। याच पार्श्वभूमीवर होणारी गर्दी आणि मंदिर प्रशासनावरील ताण लक्षात घेता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026 या श्रावण मासाच्या कालावधीत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। मात्र केंद्र किंवा राज्य सरकार अथवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकृत प्रोटोकॉल पत्र मिळालेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच दर्शनाची परवानगी असणार आहे। अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीही दिवसातून 2 वेळा स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे। सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत ही व्यवस्था असेल। विशेष म्हणजे या वेळेतही केवळ 20 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे। सामान्य भाविकांना प्राधान्य देत श्रावणातील गर्दीचं योग्य नियोजन करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतलाय। त्यामुळे श्रावणात त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपींनाही आता नियमांचं पालन करावं लागणार आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। नमस्कार। दिनांक 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या श्रावण मासानिमित्त सर्व भाविकांचं त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे स्वागत। मी भाविकांना सूचित करू इच्छितो की 13 तारखेपासून श्रावण मास संपेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये अतिमहत्त्वाच्या व्हीआयपी व्यक्ती व राजशिष्टाचार असलेल्या व्यक्ती, सर्व शासकीय कार्यालयांमधील येणारे महत्त्वाचे भारतभरातून प्रोटोकॉल यांना सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8 या वेळेतच व्हीआयपी दर्शन देण्यात येईल। त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या सोमवारी प्रचंड गर्दी फेरीसाठी होत असते। त्या गर्दीच्या कालावधीमध्ये देखील दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता असेल, त्र्यंबकेश्वर शहरामधील सर्वच कामे प्रगतीपथावर आहेत। त्यामुळे भाविकांना दर्शन रांगेत मंदिराच्या बाहेर जी रांग जाते त्या ठिकाणी गैरसोय निर्माण होते। तिथं अधिकचे गार्ड आम्ही श्रावण महिन्यात ठेवणार आहोत। त्यामुळे भाविकांनी स्वतःची काळजी या काळामध्ये घेणे अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर श्रावण मासानिमित्त जी काही अधिकची गर्दी होईल त्या गर्दीचं नियोजन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे चेअरमन सोलुने साहेब असतील, आमचे सर्व सहकारी विश्वस्त यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे।